रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षा खडसे या 2.5 लाख इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. जातीपातीच्या राजकारणाचा रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणताही परिणाम झालेला नाही. रक्षा खडसे यांना तिकीट मिळेल का नाही, मिळाले तर ते 10-20 हजाराच्या फरकाने निवडून येतील तिथपर्यंत चर्चा मतदारसंघामध्ये होत होती. यावर आता पूर्णविराम झाला अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे. सर्वांचे आव्हान. ताईंनी तिसऱ्यांदा हॅट्रिक केली. भाऊ काय सांगाल? रक्षाताईंनी तिसऱ्यांदा हॅट्रिक केली आहे. रक्षाताई हे तिसऱ्यांदा जवळपास 2.5 लाख मतांनी विजयी झालेल्या दिसत आहे. म्हणजे आघाडीवर आहे, विजय झाल्यातच आहे जमा. गेल्या काही दिवसापासून रक्षाताई विजय होतील की नाही होणार, रक्षाताईला तिकीट मिळेल की नाही मिळेल याविषयी खूप चर्चा होत होत्या. तिकीट मिळाल्यानंतरही रक्षाताई इतक्या मताधिक्यानं येतील, 10-20 हजारांनी येतील अशी चर्चा होती. पण आता जवळपास निकाल लागण्यात जमा झालेले आहे. आणि अशा ठिकाणी जर पाहिलं आपण तर ज्या चर्चा होत्या त्या चर्चेला पूर्ण विराम दिला. एक तर या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा असं होतं की जातीयवादाच्या माध्यमातून काही मतं मागले अशी चर्चा होती. परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी जर पाहिलं तर जातीपातीच्या राजकारणाचा कोणताही परिणाम रक्षाताईच्या विजयावर झाला नाही. सर्व समाजाने त्यांना मतं दिलेले दिसत आहेत. मागच्या कालखंडामध्ये 3.25 लाख मतं काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाले होते. आताही तेवढेच मतं समोरच्या उमेदवाराला पाटलांना मिळालेले दिसत आहे. मागच्या कालखंडामध्ये आणि या कालखंडामध्ये मूलभूत फरक असा राहिला की मागच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा दुसऱ्यांदाच रक्षाताई या ठिकाणी होत्या. आता तिसऱ्यांदा या ठिकाणी रक्षाताई निवडून येत आहेत आणि तिसऱ्यांदा निवडून येताना अधिकच कठीण असतं. परंतु या ठिकाणी रक्षाताईंचा संपर्क, त्यांनी केलेलं काम आणि नरेंद्र मोदींवर जनतेनं ठेवलेला विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत, परिश्रम, मतदारांनी दिलेला विश्वास या माध्यमातून रक्षाताईला प्रचंड विजय मिळालेला आहे. मी रक्षाताईचं मनापासून अभिनंदन करतो. युतीची कुठेतरी पिछेहाट होताना महाराष्ट्रामध्ये दिसते. महायुतीची कुठेतरी पिछेहाट होताना महाराष्ट्रामध्ये दिसते. काय सांगाल याबद्दल? आणि महाराष्ट्रातल्या महायुतीच्या आणि युतीच्या संदर्भामध्ये 1-2 दिवसापूर्वी मी वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीला कमी जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील. त्याचे कारणही मागच्या 2 दिवसापूर्वी मी दिले होते की या ठिकाणी हे फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही आहे. या ठिकाणी बराचसा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर राज्य सरकारच्या कामाविषयीचा दिसून आलेला आहे आणि महाविकास आघाडीला फटका बसू शकतो असं मागच्या 2 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं. काही जणांना ते अवघडल्यासारखं वाटलं, काही जणांना त्या संदर्भामध्ये चुकीचं आहे. म्हणजे वस्तुस्थिती आहे मी त्या कालखंडात मांडली आणि आता समोरही तशीच वस्तुस्थिती येते.